तर खूप दिवसानंतर आपण गुड्डू चव्हाण यांना बघतोय. क्रिकेट प्रशिक्षक आहेत गुड्डू स्वतः आणि एक्सलंट बॉलिंग ॲक्शन. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि त्याच्या सामोरे जातो ओमकार देसाई. तर जो फायनल स्कोर होईल त्यात 3 धावा आपण ॲड करणार आहोत पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. म्हणजे जर 40 झाले तर 43, 60 झाले तर 63, 80 झाले तर 83. 3 धावा ॲड केले जातील. स्ट्रायकर यांचे अंपायर आहेत सादिक राजापूरकर, बॉलर यांचे अंपायर आहेत सुबोध गडसे, रिझर्व्ड अंपायर आहेत उमेश पाटकर आणि युवराज भालेराव. गुणसंख्या लेखिका आहे सोनम चव्हाण. आजचा सकाळचा जो हाफ आहे त्यात 4 संघ खेळतात. फिरोज SM एंटरप्राइजेस म्हणजे NDSP दादर, किंग्ज चॅम्प G11 विक्रोळी, तदनंतर विक्रोळियन्स विक्रोळी आणि युनिक एक्सप्रेस असे 4 संघ आहेत. गुड्डू चव्हाण लेफ्ट आर्म ओव्हर. आणि या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जे आंतरविभागीय स्पर्धा आहे ती निशुल्क स्पर्धा आहे. होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंना वाव देण्यासाठी सन्मान्य जयसिंग भोसले साहेब यांनी निशुल्क स्पर्धा ठेवली आहे स्थानिक 8 संघांसाठी. शाखानिहाय ही स्पर्धा असणार आहे. तर गुड्डू चव्हाण यशवंतच्या जवळ येऊन मारा आणि ऑन ड्राईव्हचा फटका मिडविकेटच्या दिशेने 1 धाव. ओमकार देसाई. मुंबईचा क्रिकेट म्हटलं की ओमकार देसाईचं नाव सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं आहे. मला अजूनही आठवतं आहे एका स्पर्धेमध्ये त्यांनी MIGला सांगितलं होतं NDSPच्या मॅचला कधीही मी उशिरा पोचत नाही. दॅट इज दी कमिटमेंट ऑफ ओमकार. तर पहिली धाव. फुल टॉस बॉल आणि या वेळेला सडक पे कडक आणि सर्वात पहिला षटकार बेसबॉल हिट. भेटतो आणि जेव्हा त्याच्यावर तुम्ही षटकार मारू शकता म्हणजे अगदी ब्रेड बटर जॅम शॉट. धाव संख्या 7. लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला फटका आणि याचबरोबर अजून एक षटकार. नाही आहे ह्याकडे लक्ष वेधू इच्छितो. 2 वेगवेगळ्या दिशांमध्ये मारण्यात आलेले 2 दर्जेदार षटकार दोन्ही फुलटॉस चेंडू आणि गुड्डू चव्हाण हा खूप मोठा खेळाडू आहे. त्याला माहीत आहे फुलटॉस चेंडू जर मी केला तर त्याचा खरपूस समाचार घेऊ शकतो श्रेयस इंदुलकर. अगदी शारजाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिली 10 PL गाजवणारा मालिकावीर होता श्रेयस इंदुलकर. आणि या स्पर्धेमध्ये जबरदस्त सुरुवात झालेली आहे. 13 धावा. Straight down the ground. This is a hat trick of sixes by Shreyas Indulkar. षटकार मारण्याचं मोठा पराक्रम करणारा मोठा खेळाडू श्रेयस इंदुलकर. 1 on the leg, 1 on the off and 1 straight down the ground. हे दाखवते 360 डिग्रीची बॅटिंग कास्ट आहे श्रेयस इंदुलकर. 19 धावा. फिरोज SM एंटरप्राइजेस किंग्ज 11 चॅम्प जिया विक्रोळी या संघासमोर. आताचा नो बॉल. ओव्हरस्टेपिंग बहुतेक झालेली असावी आणि त्याचा कुठेतरी नुकसान होत आहे. गुड्डू चव्हाण खूप वर्षानंतर आपण बघतोय एका मोठ्या स्पर्धेत दाखल झाला आहे. 2 धावांची भर पडणार आहे. धावसंख्या 21. 21 आणि फ्री हिट. ओमकार देसाई 1 चेंडूमध्ये 1 धाव. श्रेयस इंदुलकर मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्यांनी आत्ताच लगावले. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. 4 चेंडूमध्ये 19 वर खेळतोय.
फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र भाग पाडलं होतं मिडविकेटच्या दिशेने खेळण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. धावसंख्या 22 बिनबाद. पहिल्या षटकामध्ये घणाघाती प्रहार चेंडूवर करताना बघायला मिळतोय तो श्रेयस इंदुलकर. धावसंख्या झाली 22. हळुवारपणे हा चेंडू, चांगला चेंडू होता, मात्र चेंडूची गती ओळखली आणि आपल्या बॅटने दिशा दिली आहे. खूप वेगाने धावत 2 धावा पूर्ण करतोय श्रेयस इंदुलकर. दॅट इज वाय ही इज वन ऑफ द बेस्ट बॅटर्स. विक्रोळी संघाचे गिरीश कोचरेकर यांनी आपला गणवेश घेऊन जायचंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 डझन धावा झालेल्या आहेत. 24. 3 षटकार, 1 नो बॉल, 2 एकेरी धाव आणि 1 दुहेरी धाव. ओमकार देसाई 2 चेंडूमध्ये 2 धावा. श्रेयस इंदुलकर 5 चेंडू 21 धावा. आजचा दुसरा सामना असेल विक्रोळी विपक्ष युनिक एक्सप्रेस. गोलंदाजी दोन्ही यांनी होणार आहे, मात्र पहिलं षटक नेहमी समालोचन कक्षाकडून असणार आहे आणि दुसरं षटक जे असेल ते समोरच्या अँडकडून. तर चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळालं. श्रेयस इंदुलकरच्या नावी आजचा सकाळचा सत्र राहिला आतापर्यंत. 25 मिनिटामध्ये 5 षटकं तुम्हाला करायचेच आहेत. 25व्या मिनिटाच्या सुरुवातीला जर शेवटचं षटक सुरू झालं नाही तर 3 धावांची पेनल्टी असेल. याकडे लक्ष वेधू इच्छितो. पहिला चेंडू 10:19 मिनिटाला पडला. याकडे लक्ष वेधू इच्छितो. नवीन षटक आता समोरच्या एंडकडून. फकीराचा षटकातला पहिला चेंडू आणि पुल केला त्या चेंडूला. बॅट स्वाईप करत ओमकार देसाईचा पहिला षटकार. विलोभनीय फटका होता. अगदी आयलाईन जे आहेत डोळ्याच्या समोर येणारा चेंडू, थोडासा जंप केला आणि पूर्ण वजन टाकत त्या चेंडूवर फेकून दिला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी ओमकार देसाईने. या डावातला हा चौथा षटकार होता. 3 श्रेयस इंदुलकर, 1 ओमकार देसाई. धावसंख्या 30. फकीरा हळुवारपणे. आता ही चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, मात्र इथे सुद्धा बघा यष्टीरक्षकाच्या हातात दुखापत झाली आणि 1 धाव पूर्ण केली आहे बायच्या रूपाने. श्रेयस इंदुलकरला माहीत आहे प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. लगेच त्याने ओळखलं की स्लिपला कोणच नाही आहे. थर्डमॅनचा खेळाडू गुड्डू येईपर्यंत वेळ आहे. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 31. शहीद भगतसिंग मैदान काळा चौकीमध्ये उपस्थित प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. काही फुटबॉलपटू, लहान मुलं तुम्ही बघत आहात, त्यांचं सुद्धा स्वागत. यूट्यूबचे जे प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आहे. भरपूर कॉर्पोरेट कंपन्या आजचं मंथ एंडचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम करतायत. आज बँका सुद्धा सुरू आहेत. अगदी पूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि भारतभरात आजच्या दिवशी भरपूर कर्मचारी यांचा पगार सुद्धा होतो. सकाळी सकाळी SMS ची जेव्हा रिंग वाजते तेव्हा तो सर्वात चांगला SMS म्हणून ओळखला जातो. असा काही लोकांसाठी आजचा पगार दिवस सुद्धा आहे. महिनाभर बॉसचं ऐकून जेव्हा शेवटच्या दिवशी पगार भेटतो त्या दिवसा असं वाटते की नाही आलाय. पण कधी कधी ते क्षणभंगूर असते, कारण 1 तारखेला EMI पण असतो. खाण 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 4 मेसेज येतात आणि परत एकदा मोठी प्रतीक्षा. तर धावा 31. परत एकदा चांगला चेंडू होता. चेंडूची गती कमी केली आहे आता फकीराने. फकीरला माहीत आहे जेवढं मी वेगाने चेंडू टाकेल तेवढा चेंडू वेगाने मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. मात्र चेंडूला फिरवलं. धावसंख्या पोचती 32 वर.
करंट रन रेटवर प्रोजेक्टेड स्कोर 132 आहे. तर फकीरा समोरच्या एंडकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि आता ओमकारचा हा ब्रँडेड फटका आहे. ऑन दी राईज खेळून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. धावसंख्या झाली ती 38. 5वा षटकार या डावातला. ओमकारचा दुसरा षटकार. श्रेयस इंदुलकरने लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत. आमचे जुन्नर भूषण समालोचक मित्र चंद्रकांतजी शेटे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या जोडीला रोशन पाताडे एक युवा समालोचक ज्याला या परिसरात खूप लोकप्रियता लाभलेली आहे. धावसंख्या 38. 5 षटकार लागलेत. खेळपट्टी ठणठणीत आहे. चेंडू व्यवस्थित येतोय बॅटवर. आताचा आवाक्याचा खूप बाहेरचा चेंडू पंच सादिक राजापूरकर यांनी वाईट दिलाय. सादिक राजापूरकर यांच्यासाठी सुद्धा 2022 वर्ष त्याने पंच म्हणून पदार्पण केलंय. त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत. धावसंख्या 39. अवंतर 4. त्यात 2 बाय 1 नो बॉल आणि 1 वाईड. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला परत एकदा फेकून दिलाय. घुमाके षटकार. बीस रन दिए एक ओवर में. फकीरा ओमकार दोनों सोनम बता रही है कल पालघर में सुबह लगभग 6 बजे तक खेल रहे थे और यहाँ से सीधा काड़ा चौकी में पहुंचे हैं. ये कमिटमेंट होता है खिलाड़ियों का. नया ओवर लेकर आ रहे रवि. गेंदबाजी में तब्दीली की जा रही है. 5 ओवर के मुकाबले हैं. अगले मैच में विक्रोलियंस और यूनिक एक्सप्रेस के बीच में टक्कर होगी. 2 overs 49 रन्स एंड दस 2 विकेट. ओमकार 7 बॉल 24. श्रेयस 6 बॉल 22. नए ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप पर टप्पा खाकर बाहर निकाला था. दुबले पतले छरहरे बदन के रवि. बिंदी गेंद मानो एक सपना सा बन गया था, लेकिन अब यहां पर अच्छी शुरुआत की है रवि ने और दोनों बैटर्स आपस में बातचीत करते हुए. इस टूर्नामेंट के जो खूबसूरत टी शर्ट आप देख रहे हैं इसको डिजाइन किया है मैच टाइम स्पोर्ट्स घाटकोपर ने. CSK, चंद्रकांत, सागर और केतन. इस बार ओवर पिच बॉल थी, मिस टाइम किया. विकेट का मौका था, वहां पर अपने कमर के बल झुके थे, लेकिन वहां पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 4 रन और ये शानदार चौका.
सिंगल्स और डबल्स ये काफ़ी कम है। चौके छक्कों की बौछार आज की सुबह लगा दी है फिरोज एसएम एंटरप्राइजेस ये टीम ने। रवि की अगली गेंद इस बार मिस टाइम किया श्रेयस ने, विकेट कीपर और बॉलर दोनों, और आखिरकार रवि ने दोनों हाथों को ऊपर ले जाकर ऑस्ट्रेलियन स्टाइल में कैच लिया। श्रेयस इंदुलकर की तूफानी पारी समाप्त होती हुई स्वयं अपने लिया। अपने ही बॉलिंग पर उन्होंने एक गुड लेंथ बॉल की थी छाती की ऊंचाई तक आती हुई। श्रेयस इंदुलकर स्वयं अपने आप से नाराज थे कि उन्होंने गलत शॉट खेला। विकेट कीपर और बॉलर दोनों कार्यान्वित थे। आखिरकार रवि ने कैच को मुकम्मल किया। 53 रन एक विकेट के नुकसान पर श्रेयस इंदुलकर 26 रन बनाकर आउट हुए और उनकी जगह लेने आ गए हैं रोहित नार्वेकर, जो चतुर के नाम से भी विख्यात है। और चतुर के सामने बॉलिंग करेंगे रवि। लेफ्टी टू लेफ्टी मिस टाइम किया, क्या एक और विकेट गिरेगा? जी हां, एक और विकेट का पतन। यह क्रिकेट है, यहां कब क्या हो कोई नहीं जानता। चतुर 0 पर आउट हुए और चतुर हुए गेंदबाज रवि। चतुर को दूसरी गेंद पर आउट किया। अब हैट्रिक पर आ चुका है रवि। ये क्रिकेट है। पहले 2 ओवर में बोल बाला रहा था फिरोज एसएम एंटरप्राइजेस का, चौके छक्के लग रहे थे, लेकिन रवि आया, खुशियां लाया। रवि ने लाइन और लेंथ पर काम किया, ये बहुत जरूरी होता है। बल्लेबाज के स्ट्रांग जोन में अगर उसे खिलाओगे तो बॉल बाहर जाएगी, रन बनते जाएंगे, लेकिन बल्लेबाज को थोड़ा कंफर्ट जोन से बाहर बुलाओगे तो वो गलती करेगा। और यहाँ पर नए बैटर है किशन देवेंद्र। पिछले कई सालों से सैंडी एसपी के लिए खिदमत करने वाले किशन देवेंद्र बहुत हार्ड हिटिंग बैटर है। रबर बॉल, टेनिस बॉल दोनों फॉर्मेट में एक बड़ा नाम शुमार होने वाले खिलाड़ियों की फहरिस्त का एक बड़ा नाम। 53 फॉर 2, थर्ड ओवर, हैट्रिक बॉल। इस बार हैट्रिक बॉल की परवाह नहीं की और सीधा सड़क पे कड़क जिया गया, धड़क धड़क धड़क। ये हैट्रिक बचानी है, इसका कोई प्रेशर ही नहीं है। सीधा टप्पा खाया, सड़क पे कड़क, चैंप जिया का जिया गया, धड़क धड़क धड़क। इस बार फुल टॉस बॉल, करारा प्रहार गेंद के ऊपर और सीधा गेंद को एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर भेज दिया। 4 रन के लिए 2 उत्कृष्ट टाइमिंग वाले शॉट किशन देवेंद्र के बल्ले से। 3 ओवर के बाद 63 रन, 21 का रन रेट है, 21 रन प्रति ओवर। लेकिन इसका मतलब यह है कि फुल टॉस गेंदे जो है मैदान के बाहर जाना तय है। तीनों अलग अलग गेंदबाज, लेकिन यह थोड़ा बेहतर ओवर था। 2 ओवर में 49 था, पिछले ओवर में 14 रन आए, 2 विकेट गिरे, अच्छी बात थी। इस ओवर में भी 2 चौके 1 6 लगा है। लीग बेसिस पे ये टूर्नामेंट खेली जा रही है। आज 2 पूल है। कल हमने देखा 2 टीमों ने प्रवेश किया है सुपर 6 में, जहां पर रायगढ़ टीम और डॉक्टर खाड़े, एसएसपी वर्ली, उमेश 11 इन्होंने जगह बनाई। और आज 4 टीमें तय हो जाएंगी।
8 मिनट का खेल बाकी है अभी आपके पास और 3 ओवर आपको करने हैं, इसकी तरफ मैं तवज्जो करना चाहूँगा। 5 ओवर का मैच यानी कि 2 overs यू हैव टू कंप्लीट इन नेक्स्ट 8 मिनट्स। आज के तमाम मुकाबले अगली सूचना मिलने तक 5 ओवर्स के रहेंगे। फकीरा ने प्रहार चषक में बहुत अच्छी गेंदबाजी की थी और कौन है? फकीरा ही है ना? कौन है बॉलर? समर्थ। नया ओवर करेंगे समर्थ कड़ू। सात बॉल 24 पर ओमकार देसाई। पहली गेंद नो बॉल और इनसाइड आउट खेला है वहां पर, हालांकि नो बॉल है इसलिए आउट होने का सवाल पैदा नहीं होता। 2 रन दौड़कर पूरे किए ओमकार ने, 1 रन नो बॉल का, कुल मिलाकर 3 रन। और ये 3 रनों के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेटों के नुकसान पर पहुंच चुका है 66 पर, 66 for 2। हर एक टी शर्ट के पीछे आप देख रहे हैं सम्मानीय अजय चौधरी साहब, नगर सेवक दत्ताराम जी पोंगड़े साहब और सुरेश बने जी, इनके नाम है। पूरे मैदान को भगवामय किया गया है। कटआउट से शिवसेना, खिलाड़ियों के मदद करने वाली शिवसेना, खिलाड़ियों को प्रोत्साहन देने वाली शिवसेना। लोअर फुल टॉस, इस बार फ्री हिट की बॉल थी और 1 रन वाइडिश लॉन्ग ऑफ पर हासिल किया ओमकार ने। गेंद और बल्ले का जब संपर्क हुआ एक अच्छा आवाज सुनने मिला था। $67 for 2 समर्थ कड़ू अब बॉलिंग करेंगे। किशन देवेंद्र 2 बॉल 10, 1 6 1 4 लगा चुके हैं किशन देवेंद्र। साइड आर्म बॉलिंग एक्शन, बहुत ही बढ़िया गेंद को घुमाया था इस बार। दैट इज द ब्यूटी ऑफ बॉलिंग। एक अच्छा टप्पा। छोटे रनअप में जब करसन घावरी टेस्ट क्रिकेट में इस तरह की गेंदें किया करते थे, लेफ्ट आर्म राउंड, वो दिनों की याद ताज़ा हो गई। 1970 और 80 के दशक में एक और अच्छा रिलीज, लेकिन इस बार फिर से विकेट कीपर ने धोखा दिया। एक एक्स्ट्रा रन जो होना नहीं चाहिए था दिया गया। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 68 रनों पर। बाई का ये रन 68 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है किंग्स 11 चैंप जिया 11 विक्रोली और बैटिंग कर रही है फिरोज एसएम एंटरप्राइजेस एनडीएसपी दादर। 68 for 2 4th ओवर। 5 ओवर के मुकाबले हैं आज। इस बार भी ओवर पिच बॉल थी, गेंद की गति को कम किया है। समर्थ कड़ू और रवि, इन्होंने अच्छी बॉलिंग की है। शायद मुझे लगता है इस पूरे टूर्नामेंट में ये पहली टीम है जिसने 3 लेफ्ट आर्म बॉलर यूज किए हैं। गुड्डू चौहान, फकीरा, रवि और अब समर्थ कड़ू, ऑल द 4 लेफ्टी बॉलर्स। टेनिस क्रिकेट में कितनी बार आप चारों लेफ्टी देखते हैं? मुझे याद है कोई ज़माने में प्रेसी अंकल के पास जब प्रेसी 11 हुआ करती थी, हेमंत पालकर, चंदू जोशी यानी कि चंद्रकांत मापारा, हेमंत पालकर, उल्लास मटकर, ऐसा एक अटैक अंकल के पास हुआ करता था। दैट इज द ब्यूटी ऑफ ऑल 4 लेफ्ट आर्मर्स। एक नया रिकॉर्ड इस प्रतियोगिता का, चारों लेफ्ट आर्मर्स। इस बार पुल कर दिया, बहुत अच्छा लपेटा था, इसको कहते हैं लपेटना, और ये लगा 6। कम है और आखिरी ओवर करने की जो जिम्मेदारी है वो एक बार फिर से मुझे लग रहा है गुड्डू को दी जाएगी। गुड्डू चौहान,
4 ओवर 76 रन 2 विकेट। ओमकार देसाई के जो पुल के शॉट्स है देखने लायक रहे, हैंड आई कोऑर्डिनेशन लाजवाब, आने वाली हर फुल टॉस बॉल को 4 और 6 में तब्दील किया है, यह सबसे बड़ी खासियत रही है आज फिरोज एसएम एंटरप्राइजेस की। कन्वर्ट बैड बॉल्स इनटू बिग स्कोर्स, ऐसा कहा जाता है क्रिकेट में। गुड्डू चौहान एक ओवर में 24 रन दे चुके हैं, अपना दूसरा ओवर प्रारंभ करेंगे। पारी का आखिरी ओवर दायरे के बाहर और वाइड बॉल अंपायर सुबोध गढ़से द्वारा। स्कोर 77 फॉर 2। अगले मैच के टॉस के लिए दोनों टीमें तैयार रहे, यूनिक एक्सप्रेस एंड विक्रोलियंस विक्रोली। पूल बी के मैचेस आप देख रहे हैं इस वक्त, जिसमें 4 टीमें अपनी मुकद्दर को आजमा रही है। फिरोज एसएम एंटरप्राइजेस, सैंडी एसपी, चैम्प G11 विक्रोली, किंग्स 11। इस बार अपर कट लगा दिया है और एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर लगने वाला एक और चौका। नहीं, ये 6 है। या दिस इज अ बिग पूरी दुनिया में विख्यात है। जब आप बैट से स्मैश करते हैं रैकेट से, वैसे भी शॉट्स खेलते हैं। इस बार ड्राइव किया, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 84 84। एक अच्छा स्कोर कहा जाएगा। निखरी हुई धूप में ये बल्लेबाजी जो है आज खिली हुई है, खिली हुई धूप की तरह। जो पिच बनाया गया है बिल्कुल बल्लेबाजी के लिए मुफीद है। और स्कोर 84 फॉर 2। लास्ट ओवर विक्रोलियंस विक्रोली और यूनिक एक्सप्रेस, आपको टॉस के लिए रेडी रहना है। अगले मैच में 5 ओवर के मैचेस रहेंगे आज, अगली सूचना मिलने तक। फुल टॉस बॉल और ओमकार देसाई एक बार फिर से उसको पेड़ पौधों के बीच में से निकालते हुए 6 रनों के लिए लगने वाला ये खूबसूरत 6। जब आप फुल टॉस देते हैं उसका मतलब यह है कि आपने ब्लैंक बैरर चेक साइन करके दिया है। आज 5वां शनिवार है, बैंक चालू है, बैरर चेक ले जाएंगे, सिग्नेचर होगा, पैसे मिल जाएंगे। 12 बॉल में 40 पर ओमकार देसाई। आज से 6 साल पहले एक मुहावरा बहुत फेमस हुआ था, जो करता है गेंदबाजों की पिटाई वो है ओमकार देसाई। और 2022 में धमधम धड़म धड़ैया रे, सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा, 90 फॉर 2। लेकिन अभी दूसरी पारी बाकी है। किंग्स 11 चैम्प G11 विक्रोली को आप देखेंगे एक्शन में स्कोर को चेस करते हुए। गुड्डू की अगली गेंद इस बार बेहतर बॉल थी, ड्राइविंग लाइन से थोड़ा आगे रखा था। ओमकार बराबर से टाइम नहीं कर पाया, हालांकि मध्यम तेज गति के गेंदबाज थे इसलिए बॉल गई थी वाइडिश मिडॉन पर, जहां उठाया दिया गया। और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 2 विकेटों के नुकसान पर 91। कल 96 का हाईएस्ट स्कोर रहा है, 91 फॉर 2। इस बार ड्राइव किया, 1 रन लिया किशन ने। चार में से 3 बल्लेबाजों ने 100% बैटिंग की है। ओमकार देसाई, श्रेयस इंदुलकर और किशन देवेंद्र। किशन 8 बॉल 19, ओमकार देसाई 13 बॉल 41, चतुर शून्य पर आउट हुए, लेकिन मेरे ख्याल से माफ किया जा सकता है क्योंकि 92 फॉर 2 एक बड़ा स्कोर है। गुड्डू अब तक 40 रन दे चुके हैं अपनी 11 गेंदों में। हाफ ट्रैकर बॉल, अपर कट लगा दिया, कैच आउट होने का खतरा है। गेंद के नीचे आए क्षेत्र रक्षक और आखिरकार आश्वासन क्यों ना हो, ओमकार देसाई का विकेट गुड्डू ने लिया है और ओमकार देसाई आउट होकर वापस लौटते हुए। लेकिन क्या खुददार पारी खेली है ओमकार देसाई ने, और जो उनका दर्जा है उन्होंने दिखाया कि हाउ टू बैट एज एन ओपनर। बॉल चाहे दुनिया की कोई भी हो, ओमकार देसाई का कमिटमेंट और उनका बल्ला वही भाषा बोलता है। तो अगले टॉस की तरफ हम आगे तवज्जो करते हैं। यूनिक एक्सप्रेस एंड विक्रोलियंस विक्रोली, सेकंड मैच ऑफ द मॉर्निंग। और
So final target is 96. So that is a correction. 96 is the final score. 5 ओवर में 96 रन. फायनल स्कोर 95 आहे आणि चेस करायचे आहेत ते 96 धावा. 96 इज दी मॅजिक नंबर दॅट दे विल हॅव टू अचीव. आणि दुसऱ्या डावाची सुरुवात होत असताना समालोचनासाठी सज्ज होत आहेत माझे मित्र रोशन पाताडे. धन्यवाद.
स्पर्धा आपण पाहतोय. सालाबाद प्रमाणे या स्पर्धेचं 5वं पर्व दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा या ठिकाणी प्रगतीपथावर येतोय. सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर 2 बॅटर 96 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पंचांच्या भूमिकेत स्ट्रेट अंपायर सुबोध गडसे सर, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत सादिक राजापूरकर सर आज मात्र या पंचांच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन सलामीवीर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला समाधान आपल्याला स्ट्राईक एंडवर बघायला मिळतोय. एका बाजूला निळ्या आकाशी रंगाची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. त्या जर्सीमध्ये आपण पाहतोय तो चॅम्प GI11 किंग स्पोर्ट्सचा विक्रोळीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मात्र गुलाबी रंगाच्या जर्सीमध्ये आपण बघतोय फिरोज SM एंटरप्राइजेस म्हणजेच सँडी SP11चा संघ. दोन मातब्बर संघांमध्ये चालू असलेली हा दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 96 धावांच्या पाठलागाला मात्र या वेळेला सुरुवात केली जाईल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. एक साइडम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकडून. मोहन गोलंदाजी मार्कवरती येतोय ओव्हर नंबर 1 साठी. पहिल्या चेंडूवरती खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो फलंदाज समाधानच्या बॅटमधून. संघाच्या धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं या वेळेला खातं उघडलं जातं या एकेरी धावेसोबत. स्ट्राईक रोटेट होतीये. अकाउंट ओपनिंग या ठिकाणी या सिंगल रन सोबत केली जाते. प्रथमेश बेलचेडा उर्फ अण्णा आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाधान, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते ती चॅम्प GI11 किंग स्पोर्ट्स विक्रोळी संघाच्या माध्यमातून. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका त्या ठिकाणी मात्र असफल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला झटका लागतोय पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरती. झेलबादच्या स्वरूपात थोडासा नाराज होतोय स्वतःवरती, कारण हा फटका खेळत असताना पुरेपूर मिडल ऑफ द बॅट केलं जात नव्हतं. फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती. परिणामी मात्र फटका हवेत गेला होता. उंची चांगली गाठतोय, लांबी मात्र थोडीशी कमी पडली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती एक सहज सोपा सुरेख असा झेल आणि विकेटचं पतन. गोलंदाज मोहन मात्र नक्कीच आशा पल्लवित करतोय या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरती त्याच्या खात्यामध्ये मात्र विकेट येते. डावकुरी आताची गोलंदाजी घेऊन मात्र समाज मंदिर एंड कडून पुन्हा एकदा या इनिंगची सुरुवात होत असताना 5 ते 7 पावलांचा रनअप. तसं पाहायला गेलं तर तितकासा रनअप नाही या गोलंदाजाकडे, परंतु सटीक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. एक साइड आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर. राऊंड विकेटचा मारा. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळायचा होता फटका. बॅटची कडा घेतली, पॉइंट मध्ये जातोय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धावेवर मात्र समाधानी राहावं लागतंय फलंदाजाला. आणखीन एक सिंगल धाव, आणखीन एक एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट गोलंदाज मोहनच्या खात्यामध्ये. सलामीसाठी 2 नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रथमेश बेलछेडा यावेळेला स्ट्राईकवर. यावेळेला थोडंसं अक्रॉस द लाईन आले होते. पंचांकडे मात्र लेग बिफोर विकेटसाठी मागणी केली जात होती. पंचांनी मात्र ती फेटाळून लावली आहे. लेग बिफोर विकेट नाही, परंतु लेग बाईच्या स्वरूपातली ही एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. पहिल्या ओव्हरमधले 4 चेंडू पूर्ण झाले. 3 धावा खर्च करतोय, 1 विकेट पटकावतोय. प्रथमेश आणि सौरभची जोडी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1-1 चेंडू आहे आणि 1-1 धाव सुद्धा आहे. ज्या वेळेला आडव्या बॅटनं स्लॉग मध्ये घेण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाहीये. थोडासा फ्लाईट दिला गेला होता चेंडूला. यावेळेला तितकी चांगली फिरकी पाहायला मिळत होती. खूप चांगलं फिंगर रोल केले होते चेंडूवरती. फलंदाजाला मात्र हा फटका खेळताना थोडंसं कठीण पाहायला मिळालं. बॅटची कडा घेत मात्र विकेट किपरच्या पाठी गेला. एक सिंगल धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये येते. कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये मात्र खूप चांगल्या पद्धतीने जखडून ठेवतोय गोलंदाज मोहन, ज्याच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. 5 चेंडूंवर 4 धावा खर्च करतोय. खूप चांगली साइड आर्म ऍक्शन. डावकुरे हाताचा लसीद मलिंगा म्हटलं तरी वावगं ठरत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. षटकाची समाप्ती मात्र या ठिकाणी होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी संघाच्या खात्यामध्ये.
शिवसेना प्रमुख चषक 2022 स्पर्धेचं 5वं पर्व, दिवस क्रमांक 2, सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सरतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि त्याचबरोबर सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवसेना शाखा क्रमांक 205 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय श्री जयसिंगजी भोसले साहेब आणि त्याचबरोबर आपल्या शिवडी विधानसभेचे शिवसेनेचे दमदार आमदार सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांच्या संकल्पनेतून आज मात्र या शिवसेना प्रमुख चषकाचं एक दिमागदार आयोजन आपण पाहतोय. ज्या ठिकाणी मात्र 8 शाखानिहाय संघ ज्यांना मात्र या स्पर्धेमध्ये मोफत निशुल्क प्रवेश दिला गेलाय. या 8 शाखानिहाय संघांचा खेळ आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार. चालू असलेली स्पर्धा आपण जी बघतोय मैदानाच्या आतमध्ये खुल्या गटातील, व्यावसायिक गटातील प्रोफेशनल टीमच्या 2 मातब्बर संघांमधला हा सामना. एका बाजूला फिरोज SM एंटरप्राइजेस म्हणजेच सँडी SP11 आणि दुसऱ्या बाजूला किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी. प्रथम फलंदाजी करत असताना फिरोज SM एंटरप्राइजेस संघाने 5 ओव्हरमध्ये 95 धावा बनवल्या. ज्या ठिकाणी मात्र 3 धावांची पेनल्टी सुद्धा लागली होती किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 संघाला. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय सागर कांबळे. ओव्हर द विकेटचा मारा मात्र निवडलाय. स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा स्ट्राईक एंडवरती, त्याच्या जोडीला मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ. या वेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर, फ्लिक केलाय, लॉफ्ट करतोय चेंडूला वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर तैनात किसन देवेंद्रच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. एक सिंगल धाव मात्र पुन्हा एकदा अंकित केली जाते. एकेरी दुहेरी धावेनं मात्र धावफलक सजवण्याचा प्रयत्न, शांत संयमी खेळ आहे. एक विकेट गमावल्यानंतर थोडंसं दडपण मात्र कुठेतरी फलंदाजांवर पाहायला मिळतं. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय अभिषेक माने फिल्डरच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित. पहिली धाव तर वेगानं पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय. जोपर्यंत चेंडू बॅटची कडा घेत मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करेल, अभिषेक माने चेंडूला अडवेल, चेंडूची फेक करेल, तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये. खरं तर खूप चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. पहिली धाव वेगानं पूर्ण केल्यानंतर फलंदाज थोडेसे फंबल झाले, क्षेत्ररक्षक फंबल झाल्यानंतर मात्र फलंदाजानं दुसऱ्या धाब्याचा यशस्वी प्रयत्न केला लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर. यावेळेला श्रेयस इंदुलकरच्या हातामध्ये बॉल चाललाय. एक धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा येते. प्रत्येक बॉलवरती मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये किंवा क्रिकेटच्या पटलावरती या नवसंजीवनी मानल्या जाणाऱ्या ज्या एकेरी दुहेरी धावा आहेत त्या धावाही तितक्याच महत्त्वाच्या समजल्या जातील या इनिंगमध्ये. ज्या ठिकाणी मात्र 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके अपेक्षित तर जरूर आहेत, परंतु गोलंदाज ज्या पद्धतीची गोलंदाजी करत होते आतापर्यंत पुन्हा एकदा हवेमध्ये फटका खेळलाय आणि यावेळेला सेफ हँड्समध्ये किसन देवेंद्रच्या हातामध्ये एक जबरदस्त असा झेल, विकेटचा पतन आणि पहिला झटका यावेळेला लागतोय. दुसरा झटका, पहिला झटका लागला समाधानच्या स्वरूपात आणि यावेळेला मात्र प्रथमेश बेलछेडा उर्फ अण्णा तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. विकेट नंबर 2 किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी संघासाठी. शांत संयमी सुरुवात, त्यामध्ये लागलेले हे 2 झटके फलंदाजांवर थोडंसं दडपण निर्माण केलं. गोलंदाजांची सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 5 ओव्हरची मॅच आहे. आजच्या दिवसामध्ये जेवढे सामने खेळवले जातील ते सर्व सामने 5 ओव्हरचे असतील आणि त्यानंतर मात्र पुढील सूचनेकडे आपण वाट पाहणार आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आज या ठिकाणी 8 शाखानिहाय संघांचा खेळ आपण बघणार आहे. एकूण 12 संघ खुल्या गटातील, ज्यांच्यासाठी मात्र 2,22,222 रुपयाचं रोख रकमेचं अंतिम विजेत्या संघासाठी पारितोषिक आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022. द्वितीय क्रमांकासाठी 1,11,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022 असेल. वैयक्तिक पारितोषिक सुद्धा असतील. मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक पारितोषिक सुद्धा असतील. सागर कांबळे यावेळेला मात्र सागरच्या बॉलला समोरच्या दिशेने भिरकावून दिलं. पुन्हा एकदा किसन देवेंद्र चेंडू खाली येतोय. आणखीन एक विकेट गोलंदाज सागर कांबळेच्या खात्यामध्ये. तिसरा झटका लागतोय चॅम्प GI11 किंग स्पोर्ट्स विक्रोळी संघाला. शून्याचा चष्मा घालून मात्र आल्या मात्र फलंदाज यावेळेला पुन्हा एकदा जसा आला तसाच माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेलबादच्या स्वरूपात यावेळेला मात्र समर्थ कडू बॅक टू द पवेलियन.
काल शुक्रवारचा दिवस होता, परंतु शुक्रवारचा दिवस असताना सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये बरीचशी प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संध्याकाळच्या सत्रामध्ये बराचसा मोठा प्रेक्षक वर्ग, जो मात्र टेनिस क्रिकेटचा चाहता प्रेक्षक वर्ग, काळा चौकी, लालबाग, परळ, शिवडी, करी रोड या विभागाला बिलॉंग करणारे टेनिस क्रिकेट विश्वाचे चाहते आज मात्र संध्याकाळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गर्दी करतील, यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाहीये. या वेळेला मात्र लेग कटर बॉल फसवा ठरतोय. चेंडू बॅटचा स्विंग तर खूप चांगला आहे, बॅट स्विंग जरूर केली, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क घडवून आणू शकत नाहीये. निर्धाव चेंडूनं सांगता होतीये. चेंडू चाललाय मात्र सरळ यष्टीरक्षक सचिन कदम यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूनं सांगता ओव्हर नंबर 2ची या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 3 गडी गमावलेत, 9 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ आणि सॅम्युएल ही 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाजी करते. एका ओव्हरमध्ये मात्र सागर कांबळेनं खूप चांगली ओव्हर हाताळली आहे. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 4 धावा खर्च करतोय. 1-2-1 विकेट विकेट आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, अशा पद्धतीचं मात्र या ओव्हरचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. शांत संयमी सुरुवात. गोलंदाजांच्या बाजूने मात्र हा कौल देणारा 2 षटकांचा खेळ आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. मोहन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 3रं षटक हाताळतोय. राऊंड विकेट, साइड आर्म ऍक्शन, फाईनली बाउंड्री लाईनवर चाललाय चेंडू. डाऊन द लेग साइड आहे, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव्याचा मात्र इशारा पंचांकडून घोषित केल्यानंतर आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाताना संघाच्या धावसंख्येला दुहेरी अंकामध्ये नेऊन पोहोचवणारा हा व्हाईट बॉल, ज्या ठिकाणी मात्र 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी संघाच्या खात्यामध्ये 11 धावा झालेले आहेत. वाईड +1 अशा एकूण 2 धावा शेवटच्या बॉलवरती अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर मात्र हा मिस टाइम फटका, ज्या ठिकाणी मात्र बॅट तर भिरकावली, परंतु तितकासा चांगला संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये. आणखीन एक डॉट बॉल गोलंदाज मोहनच्या गोलंदाजीमधला. यावेळेला थोडासा वाईड चेंडू हाताला, बॅटची कडा घेतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये चाललाय श्रेयस शिंदुलकर, त्या ठिकाणी फिल्डर स्वरूपात. प्रयत्न तर खूप चांगला सुरू आहे दोन्ही फलंदाजांकडून. 3 विकेट्स गमावल्यानंतर सुद्धा मोठे फटके खेळण्याची शक्यता दर्शवली जाते, परंतु फलंदाजांना कुठेतरी हात बांधून ठेवलं जात आहे, हात खोलण्याची संधी देत नाहीये, जकडून ठेवतायत. मोहन सारख्या गोलंदाजाला जर आपण पाहिलं तर या वेळेला मात्र खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली सुरुवात खरं तर करून दिली. या वेळेला आणखीन एक हवेमध्ये खेळलेला फटका आणि या फटक्यावरती फलंदाज पुन्हा एकदा होतोय झेलबाद. 4थ्या विकेटचं पतन. अय्यूबच्या हातामध्ये जाणारा एक जबरदस्त असा झेल आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता भागावा लागतोय. झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक विकेट किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी संघाकडे. आतापर्यंत 4 विकेट्स गमावलेत. प्रथमेश बेलछेडा, त्यानंतर मात्र समाधान सर्वप्रथम बाद झाला होता, त्याच्या जागेवरती आलेला सौरभ सुद्धा झेलबाद होतोय आणि समर्थ कडू सुद्धा बाद झालाय. एकूण 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. मोहन आणि सागर कांबळेने खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यातली वैयक्तिक 2 षटकं जी आहेत ती मोहनने हाताळली आहेत, म्हणजे अजूनही मोहनचं वैयक्तिक 2रं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज सॅम्युएल आणि त्याच्या जोडीला मात्र आल्या मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, तोही फटका फसलाय आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. आता मात्र 5वा विकेट. अर्धा संघ 11-2 माघारी परततोय. एका दयनीय स्थितीमध्ये आता पाहायला मिळतोय तो किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11चा संघ. 5 विकेटचं पतन, संघाची धावसंख्या अवघ्या 12 धावांवरती. यानंतर मात्र विक्रोळी आणि त्याचबरोबर युनिक एक्सप्रेस या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना आहे. टॉस मात्र पूर्ण झालाय. ही मॅच संपल्यानंतर लगेच विनंती असेल दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. करण आले होते फलंदाजीसाठी. करण सुद्धा या ठिकाणी झेलबादवर माघारी परतलेत आणि विशेषतः पाहायचं झालं तर हे 5ही फलंदाज झेलबाद झालेत. ही विशेष गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांना फिल्डरची खूप चांगली साथ मिळाली आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 2 झेल आपण पाहिलात तर किसन देवेंद्रच्या हातामध्ये गेलेत, 1 झेल श्रेयस शिंदुलकरच्या हातामध्ये, 1 अय्यूबनं झेल टिपलाय या मॅच मध्ये. आणि या वेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. मोहननं मात्र या वेळेला दांडी गुल केली आहे फलंदाजाची.
विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय गोलंदाज मोहन. कालच्या दिवसामध्ये 2 विकेटची हॅट्रिक पूर्ण केले गेले आणि आजच्या दिवसातली पहिली विकेटची हॅट्रिक गोलंदाज मोहनच्या खात्यामध्ये आहे. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सादर करतोय फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP11 संघाच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटन पॅडच्या मधून, मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळतोय चेंडू. खूप चांगलं ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतंय मेगा स्क्रीनवरती 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. शून्याचा चष्मा घालून या वेळेला मात्र संतोष माघारी परतलाय. थोडासा असंतोष या ठिकाणी मात्र निर्माण केलाय गोलंदाजांनी. खूप चांगला ऍक्शन रिप्ले, गुड बॉलिंग आपण म्हणू शकता मोहनसाठी. एक वाईट बॉल हाताळला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, तदनंतर मात्र एक सिंगल रन आणि बॅक टू बॅक 3 विकेट्स. विकेटची हॅट्रिक, 2 झेलबाद, 1 त्रिफळा उद्ध्वस्त आणि हा बॉल मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. या इनिंग मधला पहिला चौकार येतोय 4 धाबांसाठी. डाऊन द ग्राउंड फटका आणि त्यावर मिळवलेल्या 4 धाबांसोबत ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यात 16 धाबा किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी संघाच्या खात्यामध्ये. मोहननं मात्र 2 ओव्हर हाताळल्या, 4 विकेट पटकावले, 11 धाबा खर्च केलेत. खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करतोय. एका साइड आर्म ऍक्शन सोबत गोलंदाजी केली. राऊंड विकेटचा मारा करत असताना 3 झेलबाद आणि 1 त्रिफळाचीत अशा 4 विकेटचं पतन, मात्र 4 झटके दिले ते किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी संघाला. गोलंदाजी मार्कवरती अंधेरी एक्सप्रेस अभिषेक मारुती माने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. गार्डन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. या वेळेला मात्र गुड लेंथवर पिचिंग करतोय. ऑन द राईस चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि या वेळेला आणखीन एक विकेट गोलंदाज अभिषेकच्या खात्यामध्ये. आणखीन एक फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. 7वा झटका लागतोय. गोलंदाजांचा निश्चय दिसतोय की या ठिकाणी समोरच्या संघाला ऑल आउट करण्याचा. शक्यता नाकारता येत नाहीये, कारण 7 विकेट तर 3 ओव्हर नंतर गमावले गेलेत. एका मागोमाग एक फलंदाज जात आहेत येत आहेत अशी स्थिती मात्र किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना मात्र सेट होता येत नाहीयेत आणि सेट होण्याची संधी गोलंदाजांनी दिलेली नाहीये. मोहन असेल, सागर कांबळे असेल आणि आता मात्र अभिषेक माने पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन करतोय. गुड्डूचा बाण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी सादर केली. आता मात्र फलंदाजीसाठी 9व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते गुड्डू चव्हाणला. आणि या वेळेला मात्र फटका जरी मिस टाइम असला तरी दिशा चांगली प्राप्त करत होता. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होता. रोहित नार्वेकरनं मात्र झेल जरी टिपला नसला तरी काही धावा जरूर या ठिकाणी रोखलेत. षटकार किंवा चौकार येण्याची शक्यता होती. 1 गज धाव त्या चेंडूवरती मात्र खर्च केली जाते. धावांचा पाठलाग करायचा होता, त्यामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आले आहेत. 7 विकेट्स गमावले जात आहेत. यावेळेला मात्र यॉर्कर बॉल हाताळण्याचा प्रयत्न अभिषेकच्या माध्यमातून, त्याला मात्र लॉफ्ट करत पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती. आणखीन एक धाव. एकेरी दुहेरी धावा मोठ्या प्रमाणात या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या, परंतु चौकार आणि षटकारांचा अभाव पाहायला मिळतोय. एक मोठं लक्ष समोर होतं. एक विस्फोटक आणि आक्रमक सुरुवात कुठेतरी अपेक्षित होती. गोलंदाजांनी आपलं काम मात्र खूप चांगल्या पद्धतीने केलं या इनिंग मध्ये. मोहनने 4 विकेट पटकावले. त्यानंतर मात्र सागर कांबळे खूप चांगली गोलंदाजी सादर करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामागोमाग अभिषेक माने सुद्धा खूप चांगली साथ देतोय सुरुवातीच्या 2 गोलंदाजांना. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं 4थं षटक तो हाताळतोय. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केली आहे. 1 विकेट अभिषेकच्या खात्यामध्ये आहे. 2 धावा अवघ्या खर्च करतोय 4 चेंडूंवरती. 3.4 षटकांची समाप्ती. 7 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा चॅम्प GI11 किंग स्पोर्ट्स विक्रोळी संघाच्या खात्यामध्ये. एका बाजूने अनिकेत तर दुसऱ्या बाजूने मात्र गुड्डू चौहान, जो मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु अभिषेक मानेकडे जे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशनचं उत्तर फलंदाजाकडे नाहीये. फास्टर वन, स्लोअर वन, लेग कटर, ऑफ कटर बॉल.
ही मॅच मात्र कुठेतरी झुकताना दिसते फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP 11 संघाच्या बाजूने. 5 षटकांचा सामना ज्यामध्ये 96 धावांची आवश्यकता होती. पुन्हा एकदा मात्र सफल झाले होते, 2 पावलं पुढे जरूर गेले, परंतु पुन्हा एकदा हा चेंडू विसावला जातोय. यष्टीरक्षक सचिन कदम यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने ओव्हरची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 7 गड्यांच्या मोबदल्यात मात्र आणि मात्र 18 धावा आणि आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 78 धावांची आवश्यकता आहे. एक कठीण असं लक्ष्य मात्र समोर आता मात्र दिसतंय. औपचारिकता उरलेली शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणि नक्कीच एक घोषणा या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, युवासेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. आणि ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी मात्र www.joinyuvasena.com या वेबसाईटवर आपलं नाव नोंदणी करायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी होते. फिल्डरच्या मात्र मस्तकवर दस्तक देत हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा दुसरा चौकार या ओव्हर मधला. तर नक्कीच मैदानामध्ये आगमन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होते. सलग हे स्पर्धेचं 5वं पर्व आपण बघतोय. कार्यसम्राट शाखा प्रमुख शाखा क्रमांक 205 सन्माननीय श्री जयसिंगजी भोसले साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. सुसज्ज असं मैदान आहे, प्रगल्भ असं व्यासपीठ, नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नामवंत दिग्गज अनुभवी पंचांचं पॅनल, समालोचन कक्षातून 4 विविध आवाज आपण पुढील 2 दिवसामध्ये ऐकणार आहोत. आणि यावेळेला रेफरल रिव्ह्यू मागितला जातोय 70-70 स्पोर्ट्सकडे. थर्ड अंपायरकडे मात्र मागणी केली जाते रनआउटसाठी. हा निर्णय मात्र या ठिकाणी पेंडिंग आहे. तिसरे पंच या ठिकाणी मात्र कॉमेंट्री बॉक्समधून हा निर्णय कळवतील. रेफरल रिव्ह्यू आलाय पंचांकडून. डायरेक्ट हिट लागला होता. पंच मात्र मागणी करतायत हा निर्णय कळवण्यासाठी. सुबोध गडसे सर आणि त्याचबरोबर सादिक राजापूरकर पंचांच्या भूमिकेत या मॅच मध्ये. तिसरे पंच उमेशजी पाटकर, युवराजजी भालेराव सर आज समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपण पाहतोय शिवसेना प्रमुख चषक 2022 स्पर्धेचं 5वं पर्व. दिनांक 29 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ही शिवसेना प्रमुख चषक 2022 ची स्पर्धा. फलंदाजाला मात्र यावेळेला थर्ड अंपायरने बाद घोषित केले. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. किंग स्पोर्ट्स चॅम्प GI11 विक्रोळी संघाचा आणखीन एक फलंदाज परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत आंतरविभागीय 8 शाखानिहाय खेळवले जाणारे 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून मोफत प्रवेश, निःशुल्क प्रवेश या ठिकाणी देत स्पर्धेमध्ये खेळतील. त्यांच्यासाठी मात्र प्रथम पारितोषिक 22,222 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक जो मात्र दिला जाणार स्वर्गीय सौ नैना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मरणार्थ. द्वितीय पारितोषिक 11,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022 आणि हा करंडक दिला जाणार आहे स्वर्गीय सौ नैना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मरणार्थ. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक भेटवस्तू आणि आकर्षक असा चषक जो मात्र दिला जाईल स्वर्गीय अंकुश गवस यांच्या स्मरणार्थ. आणि व्यावसायिक गटातील जे 12 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत त्यांच्यासाठी मात्र स्वर्गीय शिवराम भोसले साहेब यांच्या स्मरणार्थ एक दैदिप्यमान असं पारितोषिक आहे. प्रथम पारितोषिक मध्ये आपण जर पाहिलं तर 2,22,222 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022. द्वितीय क्रमांकासाठी 1,11,111 रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना चषक शिवसेना प्रमुख चषक 2022. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक भेटवस्तू आणि आकर्षक असे चषक आहेत. विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघतोय 70-70 स्पोर्ट्स लाईव्ह, त्याचबरोबर मॅच टाइम स्पोर्ट्स, वेदांत स्पोर्ट्स. खूप चांगलं सहकार्य. आणि मॅचची होते समाप्ती. विजेता संघ ठरले या मॅच मध्ये फिरोज SM एंटरप्राइजेस म्हणजे सँडी SP 11.
विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन मगाशीच आपण ऐकलं हरीश पंड्या सर यांच्याकडून, जो करता है गेंदबाजों की पिटाई उस बल्लेबाज का नाम है ओमकार देवीदास देसाई. येस ओमकार, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. ज्या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅच साठी वेदांत स्पोर्ट्स सर्वेसर्वा सिद्धेश भोसले